श्लोक 21. सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. अर्थ, ज्या अवस्थेत केवळ बुद्धिगम्य व इंद्रियांना अगोचर असे जे अत्यंत सुख असते त्याचा या साधकाला अनुभव येतो आणि त्या अवस्थेत स्थिर झाल्यामुळे हा योगी आत्मतत्वापासून केव्हाही ढळत नाही. विवरण: आत्मयोगाची स्थिती प्राप्त झाल्यावर त्या सिद्ध पुरुषाला केवळ अत्यंत उच्च दर्जाचे असे सुख प्राप्त होते. या सुखाचा अनुभव सामान्य माणसांना केव्हाच येऊ शकत नाही, कारण हे सुख अलौकिक, अभौतिक व अनिर्वचनीय असे असते. आपल्याला म्हणजे सामान्य लोकांना इंद्रियांपासून विविध उपभोग्य पदार्थांपासून सुख मिळत असते, परंतु या योग्याला मिळणारे सुख अतींद्रिय असे आहे. ते बुद्धिग्राह्य सुख केवळ बुद्धीचे द्वाराच अनुभवास येते, कारण ही बुद्धी बाह्य विषयात भटकणारी नसते, तर ती आत्म्याची सहज धर्मचारिणी आहे. ती खाली येऊन विषयामध्ये सुख उपभोगू इच्छित नाही. ती अंतर्मुख राहून आपले काम करीत असते. ज्यावेळी सर्व इंद्रिये आपापल्या विषयातून निवृत्त होतात आणि मग मन स्तब्ध होते, एरवी मात्र ते नेहमीच चंचल असते. ते म्हणजे ते मन आपले जे आहे ते नेहमीच चंचल असते. ते एका विषयावरून दुसऱ्या विषयांवर सततच भटकत राहते. सर्व चित्तवृत्तीचा निरोध होतो. अशा प्रकारे सर्व अधोगती वृत्ती शांत झाल्यावरच ही बुद्धी कार्य करायला लागते व हे अत्यंतिक सुख अनुभवायला तिला मिळते. ते अनंत, अखंड, अपरिमेय आणि अत्यंत अव्यंग असेच असते. मात्र भोगापासून मिळणारे सुख खंडित, अल्प आणि दुःख पर्यवसायी आहे. हे सुख सतत भोगणे आपल्या इंद्रियांना शक्य नसते. त्यांची शक्ती अगदी मर्यादित आहे. त्यामुळे भोग घेताना ती दमून जातात. शिवाय एकाच गोष्टीपासून मिळणारे सुख नेहमीच सारख्या प्रमाणात नसते. त्यात कमी अधिकपणा नेहमीच आपल्याला अनुभवायला येतो. याशिवाय मनाची व शरीराची स्थिती, आजूबाजूचे वातावरण यांचाही परिणाम या सुखावर होत असतो. माणसाचे मन स्वस्थ नसेल, शरीर दमलेले असेल तर त्याला विश्रांतीच हवी वाटते. अशा वेळी इतर विषय त्याला नको वाटतात किंवा उन्हाळ्यात थंड हवा, थंड पाणी या गोष्टी सुखाच्या वाटतात. तसा आपल्याला सुखानुभव येत राहतो, पण त्याच गोष्टी हिवाळ्यात आपल्याला नकोशा वाटतात. अशी ही गोष्ट सुख दुःख असे दोन्हीही निर्माण करते. म्हणजे एकाच गोष्टीपासून कधी आपल्याला सुख वाटते तर कधी आपल्याला त्रास होतो. मात्र आत्म्याद्वारे मिळणारे सुख अखंड असते. ते कधीही कमी किंवा जास्त असे नसते, कारण आत्मा हा अखंड सत्यस्वरूपी आहे. तसेच बुद्धीचे सामर्थ्य सुद्धा अखंडच राहते. म्हणून इंद्रिय भोगातील सुखाचे स्वाभाविक दोष या सुखात राहत नाहीत. हा आनंद प्राप्त झाला म्हणजे याहून दुसरा अधिक आनंद आहे असे त्या साधकाला किंवा त्या योग्याला वाटत नाही. हा आनंद व सुख अगदी निरपेक्ष असा असतो. शिवाय हा आनंद स्वतःमध्येच मिळवायचा असतो. तो कोणाला दाखवता येत नाही. यामुळे या आत्मतत्वापासून योगी ढळत नाही. त्याला कळून चुकते की याचे पुढे इंद्रियजन्य सुख अगदीच क्षुल्लक आहे. अगदी स्त्री पुरुष मिलनातून मिळणारे सुख सामान्य मानवी जीवनात अत्युच्च आहे असे समजले जाते, पण ते सुद्धा या पुढे अगदीच कमी प्रतीचे वाटते आणि त्याचे सुद्धा या योग्याला अजिबात अप्रूप वाटत नाही. योगी तत्वापासून ढळत नाही. याचा अर्थ तो आता तत्वापासून दूर जात नाही. व्यावहारिक गोष्टी तो करीत असला तरी तो
तत्वतः चैतन्यापाशीच स्थित असतो. श्रीकृष्ण व राजा जनक ही त्यांची उत्तम उदाहरणे आहेत. अशी स्थिती प्राप्त होणे म्हणजेच संपूर्ण योग साधने. या आत्मतत्वाबद्दल भगवान पुढील श्लोकात सांगत आहेत. इथे आपण थांबूया.